नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये. तर आता अधिक महिना आहे, तर अधिक महिन्यात आपण बरेचसेदा अनर्ष बनवतो. तर आता ते अनर्ष कसे बघायचे पूर्ण सविस्तर आपण बघणार आहोत. तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया अनर्शांच्या. तर आता आपण बघणार आहोत अनर्शासाठी कसं काय करायचं. तर इथे मी एका छोट्या प्याल्याने घेतलेला आहे. एक पूर्ण प्याला भरून घेतला, पूर्ण व्यवस्थित पूर्ण भात घेतलेला आहे. आपण एका पातेल्यामध्ये टाकू आणि स्वच्छ धुवून बांधून 2 दिवस भिजवणार आहोत. आणि त्यानंतर पुढची करायची कसं करायचं आता आपण छान स्वच्छ तांदूळ धुवून घेऊया. या ठिकाणी मी 2 स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतले आहे आणि एवढं पाणी टाकून ते आता 2 दिवस आपण भिजायला ठेवणार आहोत. आणि झाकून ठेवून द्यायचं. आपण अनर्शा करता तांदूळ टाकले होते भिजत. आता 3 दिवस आपण भिजवून घेतले आहे छान तांदूळ. तुम्ही पाहू शकाल छान भिजलेले आपले तांदूळ. आता आपण हे घरातच एका ओढणीवर इथे ओढणी पसरवलेली तिथे ते काढून घेते आहे आणि घरातच त्याला सुकवायचे. आणि असे सुकते छान त्याला करायचे, सुकू द्यायचे छान. एकदमही नाही, थोडे कोरडे ओलसर असले पाहिजे, तेव्हाच ते मग कसं पीठ पाडायचं आपण ते पाहू. या ठिकाणी आपण आपले तांदूळ छान घरातच सुकून घेतलेले आहे. आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया आणि पूर्ण सुकू नाही द्यायचे, थोडेसे असे कोरडेसर ओले राहू द्यायचे, तेव्हाच ते काढायचं. एकदम पूर्ण सुकून नाही घ्यायचे तांदूळ. आणि आता हे मिक्सरच्या पॉटला आपण फिरून घेणार. आपण मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतले. तर आपण या ग्लासाने टाकतो होतो, तुम्ही इथे पाहू शकाल. तर त्या ग्लासाने मी पूर्ण ग्लास भरून घेतलेला तांदळाचा. 1.5 ग्लास आता आपले तांदूळ होता, 1.25 ग्लास तेवढे. तर आता आपण हे एकदा काढून घेऊ आणि आता साखर कशी घ्यायची ते दाखवते मी तुम्हाला. मी इथे तांदूळ जे आपण बारीक केलं होतं ते पूर्ण आपण पाहिला होता, पूर्ण ग्लास भरून घेतलं होतं. आणि त्याच्याच प्रमाणात आपण पिठी साखर घेतली, तर ती एवढी कमी घ्यायची. कोणत्याही ग्लासाने टाका किंवा वाटीने टाका. तर 76 वाटी भरून आपले तांदूळ घ्यायचे आणि त्याला थोडी अशी एवढी तरी कमी, म्हणजे किंचित कमी टाकायचं. आपल्या ज्या वाटीने किंवा ग्लासाने तुम्ही प्रमाण घेतलं असेल त्याच्यानुसार हे पिठी साखर टाकायची. आणि दोन्ही आता मिक्स करून घ्यायचं आणि ते 2 दिवस करता राहू द्यायचं, म्हणजे त्यात ती साखर छान मुरते तांदळात. आता तांदळाचं आणि साखरेचं जे पीठ आपण दाखवलं होतं, ग्लासानुसार मी प्रमाण घेतलं होतं, त्यात असं झालेलं आहे. या ठिकाणी ते छान मिक्स करून घ्यायचं आणि अशी लाडूसर बांधून ठेवून द्यायची 2 दिवसाकरता. या ठिकाणी मी या सारणाचे लाडू बांधून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हे 2 दिवस आपण तसेच मुरण्याकरता ठेवणार आहोत. तर आज आपण अनारसे तयार करायला घेणार आहोत. आता आपण जे सारण तयार केलं होतं ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि हे गडे फोडून घ्यायचे. आता आपण थोडं दूध टाकून भिजून घेणार आहोत, किंवा पाण्याने पण तुम्ही भिजू शकता. थोडं दूध टाकते. आता थोडं दूध टाकून ते फार छान भिजून घेणार आहोत आपण सारण. आणि अगदी थोडं टाकायचं, पहिले पूर्ण टाकून द्यायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये साखर असते तर पीठ चहललं जातं. हा मी या ठिकाणी असा छान गोळा तयार करून घेतला आहे नरमसर. आता आपण याला 10-15 मिनिट मुरण्याकरता ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याचे अनारसे छान होतात. मग अनारसे तयार करायला लाटायला घेणार आहोत. तर या ठिकाणी गोळी केली आणि एक असा पॉलिथिन घेतला, त्याच्यावर आता आपण असं हे झाकून घ्यायचं पॉलिथिन. आता आपण लाटायचं अगदी हलक्या हाताने लाटा. टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये इकडे.
तुपातही तळू शकता तुम्ही, तेलात पण तळू शकता. तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत तेवढ्या साईजनी लाटायचे. उंडा घ्यायचा, छोटी गोळी घ्यायची. आता हे तुपामध्ये आपण सोडलेलं आहे आणि छान आता हे आपण इथे तळून घेतो आहे. पाहू शका. मंद गॅसवरच तळायचा अनरसा हा. आता आपण तो छान तळून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण किती छान अनरसे तयार करून घेतलेले आहे. लालसर लालसर छान लालसर अनरसे छान वाटतात खायला. तर या ठिकाणी मी छान अनरसे तयार करून